कसबा विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार रवींद्र दंगेकर यांनी 2 दिवसापूर्वी शिवसेना शिंदे गटात प्रवेश केलेला आहे। मात्र महायुतीतील जे मित्रपक्ष आहेत त्यांच्याकडून नाराजीचा सूर ओढला जातोय। माझ्यासोबत रवींद्र दंगेकर आहेत। तुमचा प्रवेश खरं तर झालाय 2 दिवसापूर्वी, मात्र भाजपचे कार्यकर्ते जे पुण्यातले पदाधिकारी आहेत ते नाराज आहेत। कोण नाराज झालं त्याची माहिती घेतो। आणि ज्यावेळेला मी शिंदे गटात जाणार होतो त्यावेळेला महिनाभर ती चर्चा चालू होती आणि महिनाभरात शिंदे साहेब असतील बाकीचे कोणाला जे वाईट वाटत होतं तर त्यांनी त्यावेळेला तक्रार करायला पाहिजे होती। घेतल्यानंतर तक्रार करून उपयोग नाही ना, एवढाच विषय, बाकी काय नाही। ज्यावेळेस तुम्ही शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करणार असं ठरल्यानंतर किंवा चर्चा सुरू झाली, शिवसेनेतील काही नेत्यांनी देखील विरोध केला, दबकी चर्चा होती। राष्ट्रवादी अजित पवार गटाने देखील तुम्ही प्रवेश केल्यानंतर आता नाराजीचा सूर ओढलाय। सगळेच जर नाराज असतील तर काम नेमकं तुम्ही कसं करणार आहात? मी पुणेकर आहे आणि पुण्याच्या हिताच्या पुण्याच्या विकासासाठी काम करणार आहे। आणि मी जर नाराज असेल सगळ्यांसाठी तर माझं काहीतरी महत्त्व असेल ना, त्याशिवाय नाराज होतात का? महत्त्व असेल त्याला नाराजी होती ना, काहीतरी महत्त्व असेल ना माझं। या महायुतीतील पदाधिकाऱ्यांची तुम्ही शहरातल्या कशी नाराजी दूर करणार आहात नेमकी? मी शिंदे साहेबांच्या पक्षाचा कार्यकर्ता आहे आणि शिंदे साहेब जी जबाबदारी देतील ती मी काय नाराजी कोणाची मिटवायला ना आलो, मी काम करायला आलो। कोण नाराज येतो त्याचा नाराज राहू द्या, की माझं काय म्हणणंच नाही त्याच्याबद्दल। चंद्रकांत पाटील, मी माझं काम करायला आलो। शिंदे साहेबचा कार्यकर्ता आहे, शिवसेनेचा कार्यकर्ता आहे, त्यांनी सांगितलं ते काम मला करणार आहे मी। आणि कोणाची नाराजी काढायला ना आलो मी। जो नाराज आहे त्यांनी नाराज राहावं, जो नाही नाराज त्यांनी नाही राहावं, माझा तो विषय नाही। मंत्री चंद्रकांत पाटील यांनी एक वक्तव्य केलं की दंगेकर शिंदेंच्या शिवसेनेत गेले, ते जर भाजपमध्ये आले असते तर मी पक्षाबरोबर भांडलो असतो। नाही, विषय तो त्यांचा आहे ना। भारतीय तुम्हाला थेट भाजपमध्ये तुमच्या येण्याला विरोध होता त्यांचा आणि शिंदेंकडे तुम्ही गेलाय, तुमचा त्यांचा पंगा आहे, अशा प्रकारचं त्यांनी वक्तव्य केलंय। मी काय आता बोलत नाही, पण दादा भाजपचे देशाचे सर्वस्व असतील तर त्यांनी ते म्हणणं त्यांचं बरोबर आहे। कारण पक्षात घ्यायचं का ना, हा लोकशाहीमध्ये कोणी कोणाचा तो दादांचाच अधिकार असेल तर दादांचं म्हणणं बरोबर होतं ते। तुमचा दादांचा पंगा आहे हे तुम्हाला मान्य आहे? पंगा नाही, विषय त्यांचा अधिकार असेल तर ते बोलतात ना, मी कुठं बोललो? तेच बोलले की त्यांचा अधिकार आहे तर ते बोलतील ना। तुम्ही काल तुमचा वाढदिवस झाला, शनिवार वाड्यापुढे कसबा विधानसभा मतदारसंघात फ्लेक्स लागलेत, जनतेच्या मनातील आमदार। खरं तर तुम्ही 2 दिवसापूर्वीच प्रवेश केला ना, आता जे विद्यमान आमदार आहेत त्यांना डिवचायचं देखील तुमच्या कार्यकर्त्यांनी काम केलं। नाही, मी पूर्वीपासनं जरी निवडणुकीमध्ये माझा पराभव झाला तर त्यानंतर माझ्या सगळ्या क्लिपा बोर्डे कार्यकर्ते लावतात। मलाही 70,000 लोकांनी मतदान केले आणि त्या लोकांना वाटलं की म्हणून आमदार व्हा म्हणून झालं ना। मग 70,000 लोकांचे जर म्हणणं असेल की तुम्ही आमचे आमदार, तर त्यात गैर काय नाही। आणि हे कार्यकर्त्यांच्या भावना असतात आणि ते कार्यकर्ते ते बॅनर लावतात, पण लावत असेल तर त्यांच्या मनात आता तुम्ही म्हणले ना हा नाराज आहे तो प्रेमात आहे, तर ज्याचं त्याचं मत आहे, त्या मतावरला आपण काय बोलणार? त्यांचं मत आहे, ह्यांचं मत आहे, त्यांचं मत आहे, आता मतावर चालले माझ्या सगळ्यांच्या। हे सगळं झालं नाराजीचं, मात्र राष्ट्रवादी अजित पवार गटाचे जे शहराध्यक्ष आहेत दीपक मानकर यांनी एक पत्रकच काढलेलं आहे आणि मोठे आरोप तुमच्यावर केलेले आहेत। पहिला प्रश्न तर असा त्यांनी म्हणजे प्रश्न उपस्थित केलेला आहे की अजितदादांवर तुम्ही ते काही पाठीमागं बोललेला आहात, अजितदादांवर बोलण्याची तुमची लायकी आहे का, अशा प्रकारचा प्रश्न उपस्थित केलाय। नाही, ते म्हणतात ते बरोबर, अजितदादा महान नेते आहेत, महाराष्ट्राचे नेते आहेत, उपमुख्यमंत्री। मी बोललोच नाही पाहिजे, पण मी बोललो 100% त्यांच्याविरुद्ध कधी वाईट बोललो नाही, कारण त्यांचं आमच्या परिवाराचे संबंध आहेत। आणि पूर्वी म्हणलो, आजही म्हणलो आणि उद्याही म्हणलो। आणि दादांचं कर्तृत्व आपल्याला माहिती आहे, दादा महाराष्ट्राचे नेते आहेत आणि तरुणांपासून तर शेतकऱ्यांपर्यंत त्यांनी काम केलेले। अर्थ खात्याचं त्यांच्या कारभारी काल बजेट मानलं, म्हणजे 11वें बजेट मानले आणि मी कधी त्यांच्याबद्दल आज पण बोललो नाही, पण ते आता तपासून घेतो काय बोलले ते। आणि त्यांनी जे आरोप केलेत त्या आरोपाला जर 1-2 दिवस जाऊ द्या, निवडणूक विधान परिषदेच्या आता आहेत ना काय निवडणूक आहेत ना, ते झाल्यानंतर उत्तर देईल। ज्यावेळी तुम्ही आमदार म्हणून निवडून आला त्यावेळेस अजितदादांना विनंती केली, अजितदादांचे पाय धरले, नंतर अजितदादांशीच गद्दारी केली, अशा प्रकारचा आरोप केलाय तुमच्यावर। मी पाय 70 अख्ख्या पुणेकरांचे धरतो, आत्ता बी धरतो। अजितदादाचे धरायला काय मी आत्ताही 10 लोकांचे तुमच्यासमोर धरतो। शेवटी माझी संस्कृती पाय धरणं आणि मी जनतेसाठी काय पाय धरणार लोकांचे। मी उद्या वेळ पडली तर एकनाथ शिंदे साहेबांचे बी ते आमची 400 मुलं शिक्षण मंडळामध्ये परमनंट केली, त्यांचे पाय धरणार। शेवटी जनतेसाठी मला तुमचेही पाय धरणं वेळ आम्हाला मदत करा, शेवटी तो धर्म आहे ना आपला।
मागच्या काळात तुम्ही ड्रग्ज विरोधी मोठं पुण्यासाठी आंदोलन केलं, अख्ख्या राज्यभर ते आंदोलन गाजलं, मात्र त्या आंदोलनाला धरूनच आता तुमच्यावर आरोप केलाय की आंदोलन करून तुम्ही वसुली केली. नाही, त्यांचं म्हणणं बरोबर आहे. वसुली त्यांच्याकडे कोणी आलं असेल तर त्यांनी ती माहिती द्यावी आणि ज्यांनी दिली त्याची माहिती द्यावी. पण ते आंदोलन केल्यानंतर महाराष्ट्रामध्ये पब बंद झाले. दुसरी गोष्ट त्याला नियमावली लागली. तिसरी गोष्ट लहान मुलांना तिथं प्रवेश दिला जात नाही. चौथी गोष्ट असं कुठलं असेल तर तुम्ही मला सांगा, आपण जाऊ ना तिथं. आणखी एक महत्त्वाचा आरोप आहे की अंगणवाडी सेविकांना कायम करतो म्हणून तुम्ही करोडो रुपये त्यांच्याकडून उकळले. त्यांनी अंगणवाडी सेविका कुठली असेल, कुठली भगिनी असेल तर त्यांनी जर मला म्हटले की मी त्यांच्याकडून पैसे घेतले आणि परमनंट करतो, तर त्या ताईने त्या माईने माझ्याकडे आलं पाहिजे आणि त्यांनी माझ्याकडे जाहीर मला माझी तक्रार केली पाहिजे, तुमच्याकडे तरी आले पाहिजे. आता हे राजकारणामध्ये कोणी शिक्षण मंडळात पैसे खाल्ले, काय खाल्ले, कोण काय होते, आता ते बोलायची वेळ नाही. मी सांगितलं आता मी विधान परिषदेची निवडणूक होते, पोटनिवडणूक मी बोलन. आणि शिक्षण मंडळातला भ्रष्टाचार कोणी केला काय काय अख्ख्या पुण्याला माहिती आहे. मी काय कोणाला आरोप नाही करत, परंतु माझा अधिकार काय तेव्हा मी घ्यायला. आणि एका महिलेने तरी तक्रार करा की मी त्यांच्याकडून रुपये घेतला. काही लाचलुचपत विभागाकडून तुमची चौकशी सुरू आहे का, आणि त्या चौकशीतून पोलिसांनी तुम्हाला त्रास देऊ नये म्हणून तुम्ही शिंदे गटात प्रवेश केला, अशा प्रकारचा त्यांनी आरोप केलाय. मी परत एकदा सांगतो, रोज ते सांगतो, मी जी वक्फची जागा घेतली नाही घेतली. माझा गुन्हा दाखल झाला तर माझी तयारी आहे. मी लाचलुचपत खात्यामध्ये मी काय स्टँडिंग कमिटी चेअरमन होतो का, मी महापौर होतो. 150 कोटींची संपत्तीची चौकशी म्हणतात. नाही, 150 कोटीमध्ये त्यांनी 150 घ्यावी, मला एक 10 द्यावी, माझ्या मुलाबाळांसाठी ठेवावी तेवढी, बाकी सगळी त्यांनी घ्यावी. जाहीर चौकात प्रवेश देतो मी लिखापडी करून. 150 कोटीची माझी असेल तर घेऊन टाका, फक्त मला 10 कोटीत द्या. माझ्या पोरं बाळ घरदार मित्र परिवार लागतात त्यांना, तेवढेच द्या, बाकी काय नाही. मुस्लिम समाजाची गोड बोलून तुम्ही फसवणूक केली, अशा प्रकारचा आरोप तुमच्यावर दीपक मानकरांनी केलाय. मुस्लिम समाजाचं काय घेतलं मी, काय घेतलं मुस्लिम समाज इथं, काय कोणाचं घेतलं, गोड बोलून काय घेतलं मी, काय फसवणूक केली मी, फसवणूक काय केली. आता त्यांनी हे सगळं पत्र काढून तुमच्यावर आरोप केलेले आहेत. नेमकं ह्या आरोपांना तुम्ही उत्तर कसं, पत्र काढून देणार आहात की त्यांना भेटून देणार आहात की त्यांच्या वरिष्ठ नेत्यांना भेटून याचे उत्तर देणार आहात? नाही, आता विषय आहे की मी त्या पक्षाचे प्रमुख आहेत, त्यांच्याशीच बोलून म्हटलं ना, त्यामुळे काय मला खाली कोणाशी बोलायची काही गरज वाटत नाही. मग आता या संदर्भात तुम्ही अजित पवारांची भेट घेणार म्हणताय. दादांचे माझे परवा बी दादा मी फोनवर बोललो, आज बी बोलेल, तसं तुमच्यासमोर लावून फोन. दादाचं काय ते सगळ्यांना त्यांची सामाजिक जीवनामध्ये सगळ्यांना दारं उघडी असतात. मला काय, मी काय त्यांचा दुश्मन आहे का? म्हणजे एकंदरीतच आता तुम्ही शिंदे गटात प्रवेश केल्यानंतर महायुतीतील बऱ्यापैकी बाकीचे मित्रपक्ष तुमच्यावर नाराज आहेत हे दिसून येत आहेत. काम करणं तुम्हाला सोपं वाटतं आता या नाराज मित्रपक्षांबरोबर? नाराजी काढायला आलो, मी काम करायला आलो. परत एकदा कोणाची नाराजी त्यांच्यात आहे, माझं काम मला करायचं. कोण नाराज असेल त्यांचं बघू. आपण पाहतोय की दीपक मानकर जे राष्ट्रवादी अजित पवार गटाचे शहर अध्यक्ष आहेत, त्यांनी थेट पत्र लिहित दंगेकरांवर गंभीर आरोप केलेले आहेत. मात्र त्या आरोपांचं उत्तर मी अजित पवारांना देईल अशा प्रकारचं वक्तव्य दंगेकर यांच्याकडून करण्यात आलंय. आता पाहूयात. भेटून देईल उत्तर दादांना, भेटून देईन का असेल तर अजित पवारांना भेटून उत्तर देईल असं वक्तव्य त्यांच्याकडून करण्यात आलंय. कॅमेरा पर्सन सुशांत राऊतसह अजिंक्य धायगुडे, TV9 मराठी, पुणे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.